नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. आज एक अत्यंत हलकी फुलकी आणि सहज सुचलेली अशी एक सध्याच्या वातावरणावरची कविता की ज्याच्यामुळं वैद्यकीय क्षेत्राबद्दल आणि डॉक्टरबद्दल भयपान निर्माण झालं आहे, अशा विषयावरची एक कविता मी आपल्याला ऐकविणार आहे. ऐकूया, नक्कीच आवडेल आपल्याला. कवितेचं शीर्षक आहे सामान्य माणसाला माफियाचं भयपान. ऐकूया. काल पुण्यात एका डॉक्टरकडे रेग्युलर चेकअपला गेलेलो होतो. काल मी पुण्यात एका डॉक्टरकडे रेग्युलर चेकअपला गेलेलो होतो आणि हॉस्पिटलमध्ये जायचंय म्हणून मनातून आधीच भिलेलो होतो. माझा नंबर आल्यावर डॉक्टरच्या केबिनला जेव्हा मला पाठवलं, डॉक्टरला पाहून त्यांना कुठेतरी पाहिल्यासारखं मला आठवलं. BP शुगर चेक करत असताना डॉक्टर मला विचारत होते. BP शुगर चेक करत असताना, गप्पा मारत असताना डॉक्टर मला विचारत होते आणि कुठून आलात वगैरे शब्दामध्ये माझी चौकशी करत होते. मी अंबाजोगाईचं नाव सांगताच माझ्याकडं पाहू लागले आणि काही ओळखीचे भाव त्यांच्या चेहऱ्यावरून वाहू लागले. पुढे बोलताना त्यांनी सांगितली बऱ्याच दिवसाची गोष्ट जेव्हा माझेही शिक्षण लातूरलाच झाले, पण आम्हाला नीट नव्हती तेव्हा. डॉक्टर सांगत होते की आमच्या वेळेस नीट नव्हती. लातूरला मी होतो तेव्हा नक्कीच कधीतरी तुम्हाला पाहिलं असेल. बरेच दिवस झाल्यामुळे मला त्याचं विस्मरण झालं असेल. ते म्हणाले 12वीच्या मार्कावरच आमचं त्यावेळी MBBS झालं. डॉक्टर म्हणाले 12वीच्या मार्कावरच आमचं त्यावेळी MBBS झालं. बोलता बोलता त्यांच्या बोलण्यात सहज RCCचं नाव आलं. अर्थार्थी संबंध नसेल, परंतु सहज त्या विषय मोठेगावकरचा आणि RCCचा निघाला. डॉक्टर सहज बोलून गेले, पण त्यांच्याही लक्षात आलं होतं आणि बोलता बोलता चुकून त्यांच्याकडून नको तेच सांगून झालं होतं. पुन्हा सारवासारवी करण्यासाठी डॉक्टर विषय बदलू लागले. पण आतून एका अनामिक भीतीने माझे काळीज हालू लागले. एक डोळा बारीक करून डॉक्टर माझ्याकडे पाहून हसत होते, परंतु त्यांच्या दोन्ही डोळ्यात मला 2 मवाली दिसत होते. मी म्हणालो, डॉक्टर आपल्याकडे वॉशरूमची सोय असेल ना? थोडं थांबून मी म्हणालो, डॉक्टर आपल्याकडे वॉशरूमची सोय असेल ना? मला अर्जंट कॉल आहे, जरा जाऊन आलं तर चालेल ना? डॉक्टर म्हणाले इट्स ओके, आपण लगेच जाऊन या आणि येताना थोडं युरिन सॅम्पल तपासणीसाठी घेऊन या. त्यांच्या परवानगीने बाहेर आलो. थोडंसं हायसं वाटलं, पण पुन्हा केबिनमध्ये न जाता मी सरळ घर गाठलं. ही कवी कल्पना असली तरी पण सामान्य माणसाची भीती आहे. ही कल्पना जरी असली तरी पण सामान्य माणसाची भीती आहे आणि सध्याच्या आणि तिच्या मार्गालाही घाबरणारी एक नीती आहे. ज्यांना देवदूत समजलं जातं त्यांनीच यमदूत होऊ नये. आपल्या पैशाच्या हव्यासापायी कुणाला गुन्ह्यात गोवू नये. पेशंट आणि डॉक्टर यांच्या नात्यात पैसा ही गौण गोष्ट आहे आणि हे सांगण्यासाठीच तर केवळ माझ्या कवितेची पोस्ट आहे. नियतीने तुम्हाला दिलेलं मोठेपण हातून सुटू देऊ नका. जनतेची तुमच्यावर असलेली श्रद्धा हाताने तुटू देऊ नका. प्रत्येक क्षेत्रात एवढं करून बघा, नक्कीच तुम्हाला मेवा मिळेल. कुठलंही क्षेत्र असो, डॉक्टरचंच म्हणून नाही, कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रामाणिक जर वागलात, प्रत्येक क्षेत्रात एवढं करून बघा, नक्कीच तुम्हाला मेवा मिळेल. पण मस्तीत आलात तर मग मात्र पोलिसाकडून सेवा मिळेल. विलाज नाही त्याला. भारतात सगळेच स्वतंत्र आहेत, पण सांगणं आमचं काम आहे. भारतात सगळेच स्वतंत्र आहेत,
परंतु सांगणं आमचं काम आहे. तुमच्या खुर्चीवर आणि जेलमध्ये दोन्हीकडेही आराम आहे. कोणता निवडायचा आहे हे तुमचं तुम्ही ठरवा. कविता आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कवितेला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि होय कमेंटही करा. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.